कराने 39 धावा. पाटील संघ 40+ संघ सुरुवात दमदार केली. आता अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ चांगला चेंडू यावेळेला शरीरापासून दूर ठेवलाय. कॉटबॅनचा अपील केलंय. रमेश बघा स्वतः निघालेत. अजून एक विकेट्स मिळतोय ज्ञानेश्वरला. जबरदस्त गोल. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. यावेळेला जो सलामीला येतो मधू पाटील आलाच आपण बघितलं तर क्रमांकावर येतोय तो 5व्या क्रमांकावर येतोय. रमेशने बाद होण्यापूर्वी धावा केल्या तब्बल 18 धावांचं योगदान दिलं. भरपूर नाराज आहे बघा स्वतःवरती. कारण ज्या मुवमेंटमध्ये तो बाद झाला आणि त्याला माहिती आहे बॅटवर चेंडू चांगला येत होते, चांगली बॅटिंग करत होते, जम बसला होता, पण तिथे कुठेतरी थोडासा ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला तो खेळण्याचा प्रयत्न केला. एज लागली आणि तो बाद झालाय. जड पावलांनी नाराज मुद्रांनी मैदान आपण आता डगआउटच्या दिशेने येतोय. त्याला माहिती आहे आता भागीदारी चांगलीच करायची होती इथून आणि तो चांगली बॅटिंग करू दे. प्रचंड नाराज झालाय रमेश. टॉससाठी याचला कोपरचे कॅप्टन आलेले आहेत, वाकलनचे कॅप्टन देखील आले आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. आता नवीन बॅटर आलाय मधू आलाय 5व्या क्रमांकावर जो नेहमी सलामीला येतो. ज्ञानेश्वर जेव्हा गोलंदाजीला तेव्हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. फ्रंट फुटर आले होते, ड्राईव्ह करायचं तर यावेळेला कॉटबॅनचा अपील झालंय. बॅटर बाद झालेत बघा. सलग 2 चेंडू 2 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर तो विनोद पाटील अष्टपैलू खेळाडू बघा. रमेश बाद झाला, मधू बाद झाला. हेच तर क्रिकेट आहे ना. चांगली पार्टनरशिप झाली होती, ती पार्टनरशिप तुटली. त्यानंतर आता रणदीप बाद झाला पार्टनरशिपमधनं. लगेच रमेश बाद झाला, मधू बाद झाला. 3 विकेट फटाफट पडल्यात, लवकर पडल्यात. पहिला गडी बाद झाला तर भविष्य मला माहिती आहे तब्बल धावसंख्या होती तेव्हा 16. त्यानंतर दुसरा गडी बाद झाला भविष्य मला सांगतायत 39 आणि तिसरा गडी बाद झाला 39 वरती. हे क्रिकेट आहे. वापसी केली आपण आता स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई 40+ संघाने खूप चांगली कामगिरी. ज्ञानेश्वर एक जबरदस्त गोलंदाज ऑन हायट्रिकच्या उंबरठ्यावर. कालची विचार केला तर काल निलेश कापसेने देखील आपण तर विकेट हॅट्रिक पूर्ण केले. क्या बात आहे भावेश. खूप चांगली माहिती देत, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विनोद पाटील आलेत. पछात कशा प्रकारे बॅटिंग केली जाते आता. खूप चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर देवकरच्या माध्यमातून. क्षेत्रक्षमध्ये बदल केला तर ऑफसाईडला शॉट, थर्डमॅन पॉईंट, शॉट कव्हर, शॉट आपण एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. हो अजून एक ड्राईव्ह करायला भाग पडलाय. कॉटबॅनचं अपील केलं जातंय. बघा आता पंच काहीतरी बातचीत करतायत भावेश. त्यामुळे आपण गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतो ना तेव्हा आपण थांबतो. क्या बात आहे. काय पंचांचा डिसिजन काय तो संजय म्हात्रे आम्हाला कळलं. येस बॅटर बाद ऑन हायट्रिक पूर्ण. टाळून जरा ज्ञानेश्वर काय अपील केलं होतं, प्रचंड अपील केलं होतं. ते मी पंचांवरती दबाव आला, पंचांनी बातचीत केलं आणि बॅटर इथं बाद दिलंय. जबरदस्त गोलंदाजी, हॅट्रिक पूर्ण केली आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते.